जय श्रीराम। हे पहा, खरं तर आज आपण ज्या मळगंगा मातेच्या प्रांगणामध्ये उभे आहोत आणि आज आपल्या असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रचाराची सांगता या निमित्तानं खरं तर काही वेळेत होणार आहे। खरं पाहिलं तर या ठिकाणी आत्ताच ज्यांचं या ठिकाणी भाषण झालं त्या आदरणीय ज्योतिताई दुरापे, ॲडव्होकेट ज्योतिताई दुरापे, त्याचबरोबर वैशालीताई देवकर, आपल्या जुन्नर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय कुणालजी पाटील आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख माननीय गणेशजी कवडे, त्याचबरोबर संतोषजी पाडेकर असतील, या ठिकाणी प्रभाकर आप्पा कुराडे असतील, त्याचबरोबर विनोदजी शेळके, सर्वच या मंडळी या निमित्तानं उपस्थित आहोत। खरं पाहिलं तर आपणाला सर्व आळे पिंपळवंडी गटाच्या पूर्ण राजकीय इतिहास पूर्ण माहीत असणारे आपण सुज्ञ मतदार आहोत। असणारी ही उमेदवारी ही माझ्याकडे मिळत असताना मी उमेदवार म्हणून जनतेपुढे जात असताना या ठिकाणी आत्ता जे पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला सर्व ज्ञात असणारे सर्वांचे सर्वश्रुत आदरणीय वाणी साहेब या ठिकाणी आहेत। खरं तर ताई, या ठिकाणी आम्ही मंडळी सर्व हा प्रचार करत असताना प्रचाराच्या अगोदरच्या घडामोडी आणि प्रचाराच्या नंतर आत्ता सत्यस्थितीला असणारा वर्तमान हा पूर्ण आळे पिंपळवंडी गट जाणून आहे। खरं वास्तविक पाहिलं तर ज्या ठिकाणी आज मी या सर्वांच्या साक्षीनं बोलतो आहे की आई मळगंगा मातेच्या या प्रांगणामध्ये सांगताना या ठिकाणी अभिमान वाटतो की माझा गट आळे पिंपळवंडी हा गट हा पादाक्रांत करताना जे जे काही विचार, जे जे काही आचार या गटाच्या माध्यमातून मला जे मिळाले ते अतिशय महत्त्वाचे आणि उल्लेखनीय आणि विचारपूर्वक करण्याजोगे आहे। आपण म्हणतो आपला विकास झाला, आपण इकडे रस्ते केले, परंतु तशी परिस्थिती नाही। मी तर माझं भाग्य समजतो की आळे पिंपळवंडी या गटाचं प्रतिनिधित्व करण्याच्या माध्यमातून मी उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मला हे माझ्यावर जो विश्वास दाखवला, सर्वप्रथम आम्ही तिन्ही उमेदवार खरं तर पंचायत समितीच्या माध्यमातून आळे वडगावांच्या उमेदवार ज्या आहेत त्या स्वातिकाताई डोके, त्याचबरोबर पिंपळवंडी पिंपरी गणाच्या ज्या जे उमेदवार आहेत ते बापूनाना अंडे आणि मी स्वतः जिल्हा परिषदचे उमेदवार भारतीय जनता पार्टीने जे आम्हा तिघांवर विश्वास ठेवून आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ही उमेदवारी दिली। मी सर्वप्रथम या भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी आभार मानतो। वास्तविक पाहिलं तर वाणी साहेब आपल्याला सर्व घडामोडी माहीत आहेत। मी अधिक प्रखरतेने या गोष्टीवर परत परत बोलणार नाही, पण मला खात्री आहे मी प्रत्येक मतदार पर्यंत पोहोचण्याचं या निमित्तानं काम केलेलं आहे। मला म्हणजे अगदी आळे संतवाडी, कोळवाडी, आळे फाटा, वडगावानंद पातळीवाडी हा गण सुद्धा पूर्व पहिला माहिती आहे। या निमित्ताने तिथं काय गरज आहे हे सुद्धा माहीत आहे। जो मला थोडा कमी अधिक माहीत असणारा गण दुसरा पिंपळवंडी पिंपरी या गणात सुद्धा खरं तर पिंपळवंडीच्या माध्यमातून मी सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे। खरं तर आम्ही या अगोदर मी सांगितलं की मी सलग या ठिकाणी आम्हाला ज्या वेळेस प्रत्येक गोष्टीला एक वेळ आणि काळ आलेली असते, ताई एक आम्हासारख्या तरुणांनी राजकारणात यायचं कधी नेमकं हा मोठा प्रश्न आहे। थांब आत्ता नको, पुढं थांब नंतर, ठीक आहे। या गोष्टी ऐकत 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 मग एक विशिष्ट वय झाल्यानंतर नाही आता वयात नाही, तू जरा ज्येष्ठ झाला असं म्हणण्याच्या अगोदर हा निर्णय चूक का बरोबर मला माहित नाही, पण तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर
हा निर्णय योग्य करण्याची ताकद सर्व मतदारांमध्ये आहे. वास्तविक पाहिलं तर आपल्याला सर्व हा गट माहीत असताना मी या गटाचं नेतृत्व ज्यांनी केलंय ते आदरणीय सर्वच मंडळी आहेत. खरं तर खास करून या ठिकाणी नाव घ्यावं लागेल की आदरणीय लेंडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही सलग 10 वर्ष पाहिलेलं आहे. 2 पंचवार्षिक अतिशय सुंदर अभ्यासू व्यक्तिमत्व या निमित्तानं आपल्याला गटाला मिळत असताना आम्ही सर्व मंडळी या निमित्तानं खरं तर पिंपरी पेंढार आणि उमरज ही सुपीक आणि सदन लोकांची ही गावं या निमित्ताने या ठिकाणी या गटाला जोडली गेली ताई. खरं पाहिलं तर इथं जसं आई मळगंगा मातेच्या आशीर्वादाने ही पुणीत झालेली पिंपळवंडी, तसं महालक्ष्मी मातेच्या मळगंगा मातेच्या आशीर्वादाने पुणीत झालेलं उमरज, पुनर्वसित उमरज आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तिथं न असलेल्या समस्या या निमित्ताने आम्ही पाहिलेल्या आहेत. खरोखर नॅशनल हायवेच्या कडेला असणारं एक महत्त्वाचं आणि ज्यांनी की एक वैचारिक बैठक असणारं गाव पिंपरी गाव आम्ही पाहिलेलं आहे. या निमित्तानं वाणी साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की या पूर्ण गटाचा मला जरी थोडासा अभ्यास कमी असला तरी या आळे पिंपळवंडी गटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ही मायबाप जनता माझ्या पारड्यात मतदान रूपी आशीर्वाद नक्की टाकणार आहे. ही खात्री या निमित्तानं मला आहे. अधिक सगळं बोलता खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असणारे कामांची जी घोडेदौड आहे. खरं तर मोदी साहेबांच्या स्वप्नातला असलेला भारत या दिशेने आपण सत्यात उतरवच्या निमित्तानं आपण सगळे प्रयत्नात आहोत. केंद्रात मोदी साहेबांचं काम आपल्या सर्वांना माहीत आहे, तसं राज्यात असणारं देवाभाऊंचं काम आपल्याला सर्वांना माहीत आहे. खरं तर या प्रचार दौऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्या तालुक्यातलं खरं तर ज्यांच्यामुळं आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला भारतीय जनता पार्टीच्या माननीय या ठिकाणी आशाताई बुचके ताईंनी सांगितलं की आशाताई रणरागिणी हा शब्द काढला का जुन्नर तालुक्याचं राजकारण आशाताईच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. एक महिला म्हणून पुढे जात असताना त्या महिलांची ताकद काय असती हे सर्व तालुक्याने नव्हे आपल्या पुणे जिल्ह्याने पाहिलेलं आहे. त्यामुळं पूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागणारे आपले हे गट आहे तालुक्यातले. तर मला या ठिकाणी ज्या बोलतोय याच्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की आपण दिलेलं प्रत्येक मताची किंमत आम्ही पुढील 5 वर्षासाठी तुमच्या सेवेत राहण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आणि हा विश्वास आहे की तुम्ही नक्कीच या विश्वासाचा आम्ही पात्र ठरू आणि आम्हाला तुम्ही या अण्णा या 2 मिनिटे या या ठिकाणी आपल्याला सर्व या निमित्तानं सर्व आळे पिंपळवंडी गट माहीत आहे. त्यामुळं या अधिक सगळं नाही बोलता या ठिकाणी कुकडीमाईच्या पुण्यभूमीवर कुकडीमाईच्या तीरावर हे पिंपळवंडी आणि आळे संतवाडी पळवाडी ही रेडेश्वराच्या पदस्पर्शाने पुढे झालेली अतिशय सुंदर गट या निमित्तानं आपल्याला सर्वांना माहीत आहे. वाणी साहेब मी असणाऱ्या सर्व पिंपळवंडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला खरं तर आता या ठिकाणी आव्हान देत असताना जे भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह आहे त्या बटनावर आपण बटन दाबायचंय, त्या चिन्हावर आपण बटन दाबायचंय. त्यामुळं आता आळ्याचं काय ठरलंय, बटन कोणाचं दाबायचं, आळेपाड्याचं काय ठरलंय, वडगावांचं काय ठरलंय, त्यामुळं पिंपरीचं काय ठरलंय आणि आपल्या उमरजचं काय ठरलंय, पिंपळवंडीचं सुद्धा हेच ठरलंय. काय अधिकच काही न बोलता या मतदार बंधू भगिनींचा सर्व जनतेचे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी राहतील. मी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींना आणि या मायबाप जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की आपण येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला आपल्या सेवेमध्ये रुजू करून घ्या. आम्ही तुमच्या विश्वासात पात्र ठरू. थांबतो. रामकृष्ण हरी. श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.